नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मागच्या भागांमध्ये आपण नेचर आणि नर्चर विषय जाणून घेतलेलंच आहे। तर आताच्या भागात आपण ADHD विषयी एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवून नर्चरचं इम्पॉर्टन्स समजून घेऊया। तर आता आपल्याला मागच्या भागामध्ये मी सांगितलंच आहे की प्रेग्नन्सीचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो। प्रेग्नन्सीमध्ये आईचं मानसिक शारीरिक आरोग्य जर का खूप छान असेल तर होणारं बाळ हे नक्कीच हेल्दी आणि अतिशय खेळकर असं असतं। परंतु जर का आईचा प्रेग्नन्सीचा काळ हा खूप स्ट्रेसफुल गेला असेल, आईची खूप मानसिक कुचंबणा झाली असेल किंवा आईची खूप चिडचिड झाली असेल तर होणारं मूल ते सुद्धा नकळत तशा प्रकृतीचं डेव्हलप होतं। तर आता तुम्ही म्हणाल की आता परिस्थिती म्हणजे आपण म्हणूया की हे आयुष्य आहे म्हटल्यानंतर अप्स अँड डाऊन्स हे असणारच आहे, त्याला कोणीच अपवाद नाही आहे। आणि दुर्दैवाने नेमक्या प्रेग्नन्सीच्या काळातच आपल्याला खूप एका स्ट्रेसफुल सिच्युएशनमधनं जायला लागलं असेल तर त्यामुळे त्या स्ट्रेसचा त्या बाळावरती नकळत परिणाम झाला असेल आणि आता जन्माला आल्यानंतर हे मूल खूप हायपर ॲक्टिव्ह, इरिटेबल, चिडचिडं, आक्रस्ताळं असं असेल तर आता काय बरं करावं? तर डोंट वरी, नेचर झालेलं आहे, नर्चर तर आपल्या हातात आहे ना। आपण नर्चरवरती काम करून त्या मुलाला हवं तशा पद्धतीने मोल्ड करू शकतो। आता ह्याच्यामध्ये सध्या खूप महत्त्वाचा रोल आहे तो मोबाईलचा। अगदी 6 महिन्याच्या बाळापासून मी बघितलेलं आहे की ज्याला धड बसताही येत नाही ते मूलसुद्धा बोटाने मोबाईल स्क्रोल करत असतं। अगदी कुठेही मॉलमध्ये जा, हॉटेलमध्ये जा, सगळे एकत्र तर दिसत आहेत परंतु प्रत्येकाच्या हातात मोबाईल। त्यामुळे या मोबाईलने आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावरती एक प्रकारची जादू केली आहे असं मी म्हणेन। तर आता लहान मुलांना जर तुम्ही ऑब्झर्व केलं, एस्पेशली लहान बाळांना, तर त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा असते, खूप एनर्जी असते, त्यामुळे ते सतत हातपाय हलवत असतं। ही ऊर्जा जर का व्यवस्थित चॅनलाइज नाही झाली तर त्याच्यामुळे आतमधून ते खूप इरिटेशन डेव्हलप होतं आणि पुढे जाऊन ते मूल अतिशय चंचल आणि आक्रस्ताळं असं होतं। आता ह्याच्यामध्ये मोबाईलचा मोबाईल इन द सेन्स कुठच्याही स्क्रीनचा मुलाच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती किंवा स्वभावावरती कशा पद्धतीने परिणाम होतो यासाठी बंडुरा नावाचा एक सायकोलॉजिस्ट होता आणि त्याने एक एक्सपेरिमेंट केला। जे अगदी छोट्या वयोगटाची मुलं म्हणजे किंडरगार्टन आपण म्हणूया त्या वयातल्या मुलांना आधी एका खोलीमध्ये सगळ्यांना सोडलं आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीची खेळणी ठेवली होती। ती CCTV कॅमेऱ्यामध्ये त्यांनी ते रेकॉर्डिंग केलं की त्या मुलांना आत सोडल्यानंतर ती मुलं कशा पद्धतीने वागतायत, कोणतं खेळणं घेत आहेत आणि ते कशा पद्धतीने त्या खेळण्यांची खेळतायत। त्यानंतर त्याने त्या सगळ्या मुलांना दुसऱ्या खोलीमध्ये नेलं आणि तिथे स्क्रीनवरती असं खूप काय म्हणूया ॲग्रेसिव्ह की जिथे खूप मारामारी, ढिशूम ढिशूम किंवा व्हायलन्स अशा पद्धतीचे व्हिडिओ त्या मुलांना दाखवले की जे हल्ली फार कॉमन झाले। म्हणजे लहान मुलांच्या कार्टूनमध्ये सुद्धा सतत मारामारीच दाखवलेली असते। तर ह्याचा त्या मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो हे त्याने ऑब्झर्व केलं। अशा पद्धतीचे व्हिडिओ दाखवल्यानंतर त्या मुलांना परत त्या खोलीमध्ये नेण्यात आलं की जिथे वेगवेगळ्या पद्धतीची खेळणी ठेवलेली होती। आता ते व्हिडिओ बघितल्यानंतर जेव्हा परत ती मुलं त्या खोलीमध्ये गेल्यानंतर CCTVमध्ये त्याला ते दिसून आलं। काय दिसून आलं की त्या मुलांच्या वागण्यामध्ये, बिहेवियरमध्ये लगेच चेंज झाला आहे। तिथे आधीसुद्धा बोबो डॉल्स होत्या। बोबो डॉल म्हणजे काय, तुम्ही ढिशूम कण मारल्यानंतर ते भावलं आडवं पडतं, परत उठून उभं होतं। तर पूर्वी म्हणजे व्हिडिओ बघायच्या आधी जी मुलं त्या बोबो डॉलकडे लक्ष पण दिलं नव्हतं किंवा त्याला हात पण लावला नव्हता
परंतु हा व्हिडिओ, मारामारीचा व्हिडिओ बघून आल्यानंतर ही मुलं म्हणजे मेजॉरिटी मुलं त्या बोबोडॉलकडे खेळायला गेली आणि त्या बोबोडॉलला ढिशूम ढिशूम करून मारायला लागले. म्हणजे तुम्ही विचार करा, काही तासांच्या त्या व्हिडिओचा जर मुलांवरती इमिजिएट एवढा इम्पॅक्ट होत असेल, तर ही मुलं सातत्याने अशा पद्धतीचे मारामारीचे विध्वंसक प्रकृतीचे जर का व्हिडिओज बघत असतील, तर त्यांच्या ओव्हरऑल मानसिकतेमध्ये किंवा पर्सनॅलिटीमध्ये कशा पद्धतीचा परिणाम होत असेल. इथेच अजून एक मला सायकोलॉजिस्टने केलेला एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगावासा वाटतो. हा एक्सपेरिमेंट नाही, ॲक्च्युली हा सर्व्हे आहे. तर या सर्व्हेमध्ये त्यांना काय आढळून आलं की हल्ली आपण बऱ्याचदा बघतो की काही तरुण मुलं जोरात बाईक चालवतात, जाताना त्यांच्याकडून नकळत कोणाला तरी धक्का लागतो, ती व्यक्ती पडते, त्याला लागतं, तरीसुद्धा हा तरुण मुलगा थांबत नाही, मागे वळून हसतो आणि निघून जातो. आपल्या मनात असा क्षणभर विचार येतो, अरे आपल्याकडनं चुकून कोणाला धक्का जरी लागला तरी आपण सॉरी म्हणतो. ह्या मुलाकडनं ती व्यक्ती पडली आहे, त्याला लागलं आहे, तरीसुद्धा तिथे थांबायचं सोडून त्यांची विचारपूस किंवा त्यांना पुढे हॉस्पिटलमध्ये न्यायचं सोडून हा मुलगा हसून निघून कसा जाऊ शकतो. तर यासाठी सायकोलॉजिस्टने एक जो सर्व्हे केला तेव्हा त्यांना असं आढळून आलं की जी मुलं रोड रॅश म्हणजे एक बाईकची रेसचा तो व्हिडिओ गेम आहे की ज्याच्यामध्ये जोरात मोटरसायकल चालवायची आणि ते सगळं ॲनिमेशन असतं की तुम्ही रस्त्यावरनं चालवताना तिथून ॲनिमेटेड माणसं रस्ता ओलांडत असतात. मग तुमचा स्पीड असल्यामुळे नकळत तो माणसाला धक्का लागतो आणि तो माणूस उडून पडतो. मग उडताना असा आवाज करून तो पडतो. बट ऑब्वियस जेव्हा आपण ते व्हिडिओ बघत असतो तेव्हा ते बघितल्यावर हसायला येतं. त्यामुळे सातत्याने अशा पद्धतीचं समोर ऑडिओ व्हिज्युअल बघितल्यामुळे त्या मुलाची मानसिकतासुद्धा तशीच होते की काही नाही, रस्त्यावरून जोरात गाडी चालवायची, समजा कोणी उडून पडलं तर हसायचं आणि निघून जायचं. म्हणजे ज्या पद्धतीने आपण सातत्याने गोष्टी बघतो, ऐकतो, त्याचा नकळत आपल्या मानसिकतेवर अशा पद्धतीने परिणाम होत असतो. त्यामुळे मला सगळ्या पालकांना अगदी मनापासून विनंती करावीशी वाटते की आपल्या मुलांना व्हिडिओ गेम्सपासून जितकं तुम्हाला लांब ठेवता येईल तितकं लांब ठेवा. कारण त्यातनं नकळत आपल्या मुलाची पर्सनॅलिटी किंवा एक मानसिकता डेव्हलप होत असते. आता ADHD मुलांमध्ये एवढी ऊर्जा असते, ते सतत हालचाल वळवळ करत असतात. ही ADHDची जी मुलं आहेत ती मनाने वाईट नसतात, त्यांना कोणाचंही नुकसान करायचं नसतं किंवा कोणालाही त्रास द्यायचा नसतो, परंतु त्यांच्या आत ऊर्जाच एवढी असते की त्यामुळे त्यांच्या सततच्या त्या वळवळीमध्ये, हालचालीमध्ये नकळत कोणाला तरी इजा होते किंवा काहीतरी वस्तू तरी फुटते आणि ते बोलणी खातात. तर ह्या मुलांकडे आपण म्हणजे काय हे माझ्याच नशिबी हे असं मूल कसं आलं अशा पद्धतीने विचार करण्याऐवजी जर का आपण हे देवाचं गिफ्ट म्हणून जर का बघितलं, कारण या मुलांमध्ये एवढी ऊर्जा आहे, त्यांना जर का तुम्ही सक्तीने एका जागी बसवून ठेवलं तर त्या ऊर्जेला वाव मिळणार नाही, ती चॅनलाइज होणार नाही. त्याऐवजी ह्या मुलांना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज करा की जिथे शारीरिक अंग मेहनतीचं खूप काही गोष्टी कराव्या लागतात, जसं स्विमिंग असेल, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल. बरं, सर्वसामान्य मुलं कशी एखादा तास 2 तास खेळून दमून जातात, परंतु ही मुलं त्यांच्यात ऊर्जाच एवढी असते की 1-2 तासाच्या खेळाने त्यांना काही ढिम्म फरक पडत नाही. त्यामुळे त्यांना बिनधास्त 4-5 तास अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज करायला काहीच हरकत नाही, कारण त्यांच्यात ऊर्जा भरपूर आहे. आपण जर का बघितलं की मिल्खा सिंग असेल, सचिन तेंडुलकर असतील किंवा जे वेगवेगळे दिग्गज लोक आहेत की ज्यांनी आयुष्यात खूप काही अचीव केलं आहे, त्यांचं पूर्वायुष्य जर आपण बघितलं
तर पहिली गोष्ट म्हणजे काहींना खूप एक खडतर पॅचमधनं जायला लागलं आहे आणि ह्या बऱ्याच जणांमध्ये कॉमन फॅक्टर जर आपण बघितला तर त्यांनी तासनतास रियाज किंवा प्रॅक्टिस केलेली आहे आणि म्हणूनच ते आज या स्टेजला पोहोचलेले असतात. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये ही ऊर्जा खूप आहे, तो थकतच नाही असं म्हणण्यापेक्षा अरे वा एवढी ॲक्टिव्हिटी करूनही तो थकत नाही, त्याला वेगवेगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही एंगेज करा. कोण जाणे पुढे जाऊन तो त्या फील्डमध्ये एकदम एक्सपर्ट होऊ शकेल. तसंच राहिला विषय त्यांचं फोकस, कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जसं मी म्हटलं की हायपर ॲक्टिव्हिटीमुळे नकळत त्यांच्याकडनं चुकाही होऊ शकतात. तर ह्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये आणि पुष्पौषधी म्हणजे बाश फ्लॉवर रेमेडीजमध्ये खूप सुंदर औषधं आहेत की त्यांच्यातली ही ऊर्जा चांगल्या पद्धतीने चॅनलाइज व्हायला नक्कीच मदत होते. तर आपण पुढच्या काही भागांमध्ये त्याविषयीसुद्धा जाणून घेणारच आहोत. तर आज आपण आपल्या मुलांमधले पॉझिटिव्ह काय क्वालिटीज आहेत हे आधी शोधून काढूया. त्यांची आवड किंवा त्यांचा कल कशाकडे आहे आणि त्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना एंगेज करा आणि बघा तुमचं मूल नक्कीच पुढे फ्युचरमध्ये जाऊन खूप काहीतरी छान पर्सनॅलिटी नक्की डेव्हलप होऊ शकेल. धन्यवाद.